गढ़चिरौली जिले के कोंढारा में नाना पटोले का जंगी स्वागत। गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार डॉक्टर नामदेव किरसाण के लिए मांगे वोट। सभा में उमड़ा जन सैलाब। आने वाली 19 अप्रैल को कांग्रेस उम्मीदवार को विजय बनाए, ऐसा आग्रह नाना पटोले कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किया और मोदी सरकार पर जमकर निशाना साधा। इस प्रचार सभा में आमदार वजाहत मिर्झा, जैसा मोटवानी, महेंद्र ब्राह्मणवाड़े, हरीश मोटवानी, जावेद शेख व अन्य मान्यवर उपस्थित थे। प्रतिनिधि बाबू कुरैशी, न्यूज 24, आपकी आवाज। आणि ही लढाई आरपारची आहे। ही लढाई अभी नहीं तो कभी नहीं, अशी ही लढाई आहे। आणि समजा ही लढाई आपण सगळ्यांनी नाही लढली तर पुढच्या काळात वन नेशन वन इलेक्शन या माध्यमातून पुढच्या काळात निवडणुकाच नाही आणि लोकशाहीचा अंत करण्याची भूमिका आरएसएस आणि बीजेपीने करून ठेवलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून ही लोकशाही वाचली पाहिजे, आपल्या देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि आपल्या देशातल्या सगळ्या बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका याच्यामधून या निवडणुकीमधून पुढे येते। मी गेले अनेक वर्ष आमदार आणि खासदार म्हणून काम करतोय, पण यावेळेस ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने जो जाहीरनामा दिलेला आहे, हा जाहीरनामा आपण अगर वाचला तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या बद्दलची चिंता या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक लाईन आपल्यासाठी महत्त्वाची आहे। खरं तर आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर जवळपास 4,500 किलोमीटर पैदल चालले, मणिपूर ते मुंबई जवळपास 6,500 किलोमीटर, म्हणजे 11,000 किलोमीटर या देशाच्या प्रत्येक भागात ते लोक राहुल गांधी पदयात्रेच्या माध्यमातून पोहोचले। त्यामध्ये महिलांचं दुःख त्यांनी समजलं, हातावर काम करणाऱ्या गरीब माणसाचं दुःख त्यांनी समजलं, शेतकऱ्यांचं दुःख समजलं, तरुणांचं दुःख समजलं, अल्पसंख्याकांचं दुःख समजलं, आदिवासीचं दुःख समजलं, ओबीसीचं दुःख समजलं, भटक्या विमुक्त जातीची लोक जी आहेत, जसं डिवर वगैरे समाज आपले जे भटक्या विमुक्त जाती देतात, या शिकत असताना ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, याचं दुःख मला नेहमी होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन हिताय बहुजन सुखायचा मंत्र आपल्याला सगळ्यांना दिला। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त बौद्ध समाजापुरता आहे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची झाली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे होते, या देशातल्या शोषित पीडित लोकांचे होते आणि त्यांना जेव्हा संविधान लिहायची वेळ आली तर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार, कारण की महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे गुरु होते आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या ज्या वेदना होत्या, दुःख होतं, ते त्यांनी संविधानामध्ये उतरवलं। आणि मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ओबीसीचे प्रश्न असतील, आदिवासी शेड्यूल कास्ट लोकांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला त्यांनी संविधानात उतरवलं। पण आपल्याला ज्या पद्धतीने त्या काळामध्ये या भूमिका मांडायला पाहिजे होत्या, खासदारांनी मांडायला पाहिजे होत्या, आमदारांनी मांडायला पाहिजे होत्या, त्या मांडल्या गेल्या नाही आणि त्या मांडल्या गेल्या नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे प्रश्न हे वाढत गेले। एकमेकाच्या बद्दल शिकत असताना ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही, याचं दुःख मला नेहमी होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन विधानसभेमध्ये आपण विधानसभा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ठराव मंजूर करून घेतला, त्याबद्दल आम्ही जिल्हावासी आपले ऋणी आहोत। एक ओबीसी साठी लढवायचं काम त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं आणि तुम्ही दोन्ही नेत्यांनी तिथे लावून धरला आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला। असे अनेक प्रश्न या बाहेर राज्यातील युवक त्या ठिकाणी लागत आहेत, परंतु आमच्या या वडसा तालुक्यातल्या कोंडाळा भागातल्या कोणत्याही शेतकऱ्या दबावामुळे काही बोलत नाही आहेत, तर यावर आपण काय सांगाल? पारदर्शकता असली पाहिजे। संजय राऊतांनी जी तक्रार केली आहे त्या धर्मादाय आयुक्तांनी तपासली पाहिजे, कोणाच्या दबावाखाली न राहता न्याय सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे। पण जे बीजेपी जी आहे त्यांना भ्रष्टाचारी लोकांना जे सांभाळून ठेवलेलं आहे
त्याचं दर्शन आपल्याला लक्षात येत आहे आणि म्हणून धर्मदाय आयुक्तांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. बघा, सरकार जे झोपी गेलेलं आहे त्या सरकारला जागा करण्याचं काम आता जनता करते आहे. आम्ही तोच काम करून राहिलो. त्यांना त्याचं काही केलेलं नाही भाजपला. आज राज्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं, त्याच्याकडे सरकारला लक्ष करायला वेळ नाही. आणि ही सगळी जी परिस्थिती आहे भयावह आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पण राहिलेला आहे आणि सरकार हे आंधळ आहे. या सरकारला आता जनता आता कानाखाली लावून जागा करेल, पण हे सरकारच ठेवणार नाही. लोक आता सरकार बदल करेल, आमचं सरकार नंतर हे सगळे सुधार आम्ही करतो बोलून मी आपल्याला सांगतो.